अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझा स्वामी अनुभव भाग 2 मध्ये. तर आत्ता 1 जानेवारी 2026ला वार गुरुवार होता. अनेक लोकांची इच्छा होती की मला अक्कलकोटला जायचं आहे. खूप लोकांनी प्लॅन केले, त्यांचे सक्सेसफुल झाले. कदाचित त्यांना स्वामींनी बोलून घेतलं अक्कलकोटला. पण काही लोकांची इच्छा असतानाही स्वामींची आज्ञा मिळाली नाही आणि काही लोक नाही जाऊ शकले त्या गोष्टीमुळे. तर त्यातलीच मी एक होते. मी खूप महिन्यांपासून प्लॅन करत होते की मला अक्कलकोटला जायचं आहे, पण काही कारणामुळे, काही दुसऱ्या जबाबदाऱ्यांमुळे मला ते नाही जमलं आणि तो प्लॅन कॅन्सल झाला. तर मी त्या दिवशीपासून आज 9-10 तारीख आहे, तर आजपर्यंत मी स्वामींना सतत विचारत आले, स्वामी का नाही बोलवलं मला, का असं केलं, मलाही यायचं होतं. लोकांचे स्टोरी स्टेटस सगळे अक्कलकोटचे फोटो टाकतात, मलाही यायचं होतं तुमच्या दर्शनाला. तर मग तेव्हा असं अचानक मी जाता जाता हा विचार करत होते रोडवरून आणि कानात हेडफोन होते आणि स्वामींची गाणी चालू होती. तर मी एक गाणं स्क्रोल केलं आणि त्याच्यानंतर मी मोबाईल ठेवून दिला आणि मी अचानक वरती बघितलं. तर तेव्हा समोर डिरेक्टली माझं लक्ष एका बोर्डकडे गेलं. त्याच्यावरती स्वामींचा फोटो होता आणि श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं होतं. आणि क्षणभरासाठी मला असं वाटलं की माझ्या प्रश्नाचं उत्तर स्वामीने दिलं. कारण मी त्याच्यानंतर 1-2 रील असे बघितले की ज्याच्यामध्ये होतं की अक्कलकोटला 1 जानेवारीला प्रचंड गर्दी होती. कदाचित त्या गर्दीमध्ये मी जो प्लॅन केला होता त्या प्लॅननुसार एकटी नाही जाऊ शकले असते. तर त्यामुळं तो प्लॅन नसेल सक्सेसफुल झाला आणि त्या विचारानंतर मी शांत होऊन गेले आणि नंतर स्वामींना एकच म्हणलं की स्वामी, तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हाच तो योग घडणार आहे. सो ऐश्वर्या जास्त विचार करून उपयोग नाही आहे. आणि मग मी शांत होऊन गेले त्यानंतर. पण सांगायचं मला हेच आहे की बोर्ड दिसणं, बोर्डवर स्वामींचा फोटो दिसणं हा कदाचित एखाद्यासाठी योगायोग असेल, पण माझ्यासाठी ते स्वामींनी एका स्वामी भक्ताला दिलेलं उत्तर होतं. तर स्वामींना भेटण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. कदाचित काही जबाबदाऱ्यांमुळे आपल्याला नाही जमत जायला आणि स्वामींचं सांगणं हेच आहे की आधी तुम्ही तुमची कर्तव्ये, तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडा आणि त्यातून वेळ मिळाला तर तुम्ही माझी भक्ती करा. आणि जर त्यांची इच्छा असेल तर आधीच्या व्हिडिओप्रमाणे ते कशीही आपल्याकडून ती सेवा करून घेतात. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा की मला का नाही जमलं, मला का माझ्याकडून ही सेवा घडली नाही. नका काळजी करू. तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा आणि योग्य वेळेची वाट बघा. तोपर्यंत मनात स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. ते तुम्हाला जमणार नाही तेव्हा ते तुम्हाला भेटायला येतील. त्यामुळं तू भिवू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.